नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। आज दिनांक 25 जून 2026 रोजी देऊळघाट येथे पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य। भाजप नेत्या नाझिया इलाही खान यांच्याविरुद्ध देऊळघाट वासियांची पोलिसांत तक्रार। सोशल मीडियावर पैगंबर हजरत मोहम्मद साहेब आणि हजरत आयेशा सिद्दीका यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह, अपमान आणि प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेत्या व प्रवक्त्या नाझिया इलाही खान यांच्याविरुद्ध देऊळघाट तालुका जिल्हा बुलढाणा येथील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। या प्रकरणी आरोपीवर तात्काळ गुन्हा FIR दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी लेखी तक्रार देऊळघाट येथील रहिवाशांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दिली आहे। देऊळघाट येथील नागरिकांनी पोलीस प्रशासनाला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आम्ही सर्व शांतताप्रिय नागरिक असून देशाच्या कायद्याचा आदर करतो। मात्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर भाजप नेत्या नाझिया इलाही खान यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे। या व्हिडिओमध्ये त्यांनी मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पैगंबर मोहम्मद आणि हजरत आयेशा यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे। या वक्तव्यामुळे संपूर्ण मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना तीव्रतेने दुखावल्या गेल्या असून समाजात मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार नाझिया इलाही खान यांनी केलेले हे कृत्य समाजातील शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आणणारे, द्वेष पसरवणारे आणि देशातील धार्मिक सलोखा बिघडवण्याच्या उद्देशाने केलेले एक जाणीवपूर्वक कटकारस्थान आहे। तसेच नाझिया इलाही खान यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS आणि माहिती तंत्रज्ञान कायदा ऍक्ट अंतर्गत धार्मिक भावना दुखावणे आणि समाजात द्वेष पसरवल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा व समाजात धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी। व्हिडिओवर बंदी। इंटरनेट व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सदर वादग्रस्त आणि प्रक्षोभक व्हिडिओ तातडीने हटवण्यात यावा। सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी देऊळघाट वासियांनी केली आहे। या अत्यंत संवेदनशील प्रकरणावर तात्काळ आणि कठोर कारवाई केली नाही तर समाजात असंतोष आणखी वाढू शकतो, ज्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही तक्रारीत देण्यात आला आहे। नागरिकांनी आमचा कायद्यावर पूर्ण विश्वास असून प्रशासन यावर कठोर भूमिका घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। या तक्रारीनंतर आता पोलीस प्रशासन काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मुंबई की कोई नाज़िया इलाही खान थी, जिन्हें बहुत शर्मनाक बयान दिया, हमारे आका हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खिलाफ़ बोली, हमारे माँ आशिया रज़ी अल्लाह ताला अन्हा के खिलाफ़ बोली, जिसकी वजह से पूरे देश के और पूरी दुनिया के मुसलमानों की आस्था को बहुत बड़ी ठेस पहुँची है। जिसके ऊपर जितनी भी कड़क से कड़क कार्रवाई की जाए वो हमारे पूरे दुनिया में और देश में रहने वाले मुसलमानों के लिए बहुत कम है। ऐसी महिला ने जितना इतना शर्मनाक स्टेटमेंट दिया, गवर्नमेंट ने उसके ऊपर तातड़ी से कठोर कार्रवाई करने होना, ऐसा निवेदन आज पुलिस अधीक्षक साहब की तरफ हमने दिए। और हमारी यही मांग है कि इसके ऊपर अगर कार्रवाई हो गई तो समाज में ऐसी गंदगी फैलाने वाले, एक दूसरे के समाज के खिलाफ बोलने वाले लोगों पे कहीं ना कहीं बंदी लगने होना, वचक बैठने होना, इसके लिए इस पर तात्काल कार्रवाई करना बहुत ज़रूरी है। अगर कार्रवाई नहीं हुई तो मुस्लिम समाज बहुत बड़ा एक आंदोलन पूरे देश में और पूरी दुनिया में उठाएगा। ये ऐसा हमारा इस निवेदन के ताल्लुक से हमारी मांगनी है।